कसा काय यवतमाळकर तुम्हाला मी पहिले बॅक कॅमेरा तर मित्र हो इथे जे तुम्हाला ब्रिजेस दिसत आहे तर हे आहे मित्र आपल्या यवतमाळच्या घाटामध्ये काम सुरू असलेलं। तर या व्हिडिओमध्ये आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं काम पाहणार आहोत। लास्ट व्हिडिओ आपण जिथून सोडला होता आपण तिथूनच काम कंटिन्यू करणार आहोत आणि यवतमाळ ते दारवा च्या मधात जो घाट आहे त्याच्यामधलं पूर्ण काम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यवतमाळकर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाचे अपडेट, खूप सारे लोक मला कमेंटमध्ये म्हणत होते की दादा ड्रोननं शूट करा, ड्रोननं व्हिडिओ चांगला येते। तर मी त्या लोकांना सांगितलं की खरंच आपला तेवढा बजेट नाही आहे ड्रोनसाठी, कारण या यूट्यूब चॅनलमधून तेवढी कमाई होत नाही जेवढी तुम्हाला वाटते। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओची लागेल अर्निंग सुद्धा दाखवून देतो, कारण खूप साऱ्या लोकांना वाटत असेल की बाबा खूप सारी अर्निंग वगैरे होते, तर असं नाही आहे। तर स्पेशल मी चॅनलसाठी ड्रोन घेऊ शकत नाही, कारण ड्रोन नाही म्हटलं तरी 35 ते 40 हजारच्या दरम्यान एक चांगला ड्रोन येते आणि एवढा ड्रोन सध्या चॅनलसाठी घेणं म्हणजे वर्थ इट नाही आहे, कारण त्याच्यातून तेवढी कमाई नाही आहे। तर खूप सारे लोक मला म्हणत होते की दादा तुम्ही QR टाका व्हिडिओमध्ये, आम्ही क्राऊड फंडिंग करू। सोबतच खूप साऱ्या लोकांनी मला याच्या आधी पण म्हटलं होतं, तेव्हा मी टाकला नव्हता, पण या व्हिडिओमध्ये आपण ड्रोनसाठी क्राऊड फंडिंग करणार आहोत। म्हणून तुम्हाला स्क्रीनवर या प्रकारचा एक QR दिसत असेल, तर त्या QR वर तुम्ही तुमच्याकडून जितकी होईल तितकी मदत करू शकता। मी तुम्हाला आता व्हिडिओ चॅनलची हे दाखवून देतो। ओके बघा चॅनलची काही अर्निंग या प्रकारे आहे, मी तुम्हाला दाखवून देतो आता इथून खाली। तर तुम्हाला दिसत असेल काही 12.5K म्हणजे 13,000च्या जवळपास व्ह्यूज आलेले आहे आणि 13,000 व्ह्यूजवर मित्र हो आपल्याला फक्त $4 झालेले आहे। ठीक आहे, हे जे तुम्हाला $4 दिसत आहे, तर आता मी हे गो टू करून दाखवतो सर्च करून। तर हे जर 4 रुपये जरी केले तर 355 रुपये बनते आणि ह्या 355 रुपयामध्ये मित्र हो गाडीचा पेट्रोल सुद्धा निघत नाही, जेवढं मी एका व्हिडिओमध्ये कव्हर करतो। तर हाच प्रॉब्लेम आहे का ड्रोन वगैरे जे आहे घेणं वर्थ इट आहे नाही सध्या माझ्यासाठी, कारण मी तेवढं हे करू शकत नाही स्पेशल यूट्यूबसाठी का मी ड्रोन वगैरे घेईन बा म्हणून। पण जर व्हिडिओ यावाल्या चॅनलवर चांगलं जर तुमच्या लोकांचा चांगला सपोर्ट राहिला, चांगला जर मला हे भेटत राहिलं, तर डेफिनेटली मी प्रयत्न करेल ड्रोन घेण्याचा, आणि जर ड्रोन घेतला तर चांगलं हे होईल। पण जर तुम्ही लोक त्यामध्ये जर सपोर्ट करू शकत असेल, कारण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल खूप साऱ्या लोकांनी मला म्हटलं होतं की दादा ड्रोन घ्या आम्ही तुमची मदत करू, तर तुम्हाला QR दिसत असेल, जितकी होईल तितके तुमच्याकडून तुम्ही या QR वर पैसे टाकू शकता। आणि हो जर तुमच्याकडून पैसे टाकणं नाही होत तर तेवढी काही करायची गरज नाही आहे। तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला पूर्ण पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि खाली हाईपचं ऑप्शन असेल त्या हाईपवर क्लिक करायचं आहे। जेवढं तुम्ही हाईप करसाल तेवढं जास्त नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ जातो आणि त्याने सुद्धा मोटिवेशन मला मिळते। पण ड्रोन आपण प्रयत्न करेल मी की लवकरच घेईल। तर आता चला आपण बोलूया आपल्यावाल्या व्हिडिओकडे। माडकर लास्ट व्हिडिओ आपण यावाल्या टाकला होता है ना, इथून एंड केला होता आपण, तिकड जाऊन रेल्वे स्टेशन पासून पूर्ण काम पाहिलं होतं आणि या ब्रिजचं काम आपण पाहून लास्ट व्हिडिओ बंद केला होता। आता आपण इथूनच इकडे जे दारव्याचा घाट आहे तिकडचं काम पाहणार आहोत, पण त्याआधी लास्ट व्हिडिओमध्ये आपण तिकडचं काम पाहिलं होतं ना, तर आता या साईडनं सुद्धा तुम्हाला दिसत असेल जेवढं काम तिकडं झालेलं आहे तेवढेच काम इकडे तुम्हाला दिसून येत असेल। मी थोडंसं हे झूम आउट करून दाखवतो। हे बघा हा जो ब्रिज आहे हा पूर्णपणे इथं बनलेला आहे आणि ते बघा तिथं जो रोड तुटलेला आहे जो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिसत नव्हता, तेव्हा तिथून जो आहे ना रोड असा कनेक्ट राहील इथून असा, आणि हा जो राहील असा आरयूबीस म्हणते त्याला, बहुतेक अंडरपास राहील आपल्या भाषेमध्ये, हा अंडरपास इकडेशी रेल्वे जाईल। तर आता हा रोड कुठे चालला मी इकडून अशी माहिती काढणारच आहोत आणि घाटातलं सुद्धा काम पाहणार आहोत। मी व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। लास्ट व्हिडिओला फक्त 250 लाईक्स आहे, मी तुम्हाला 1000 लाईक्स म्हटले होते, 12,000 लोकांनी व्हिडिओ पाहिला पण 250 लोकांनी लाईक केले। तसं पाहिलं तर मग काही मोटिवेशन भेटत नाही, मग मी पुन्हा ज्या रेल्वेचे व्हिडिओ टाकणं बंद करून देईल। तसं नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही लोक फक्त एकच काम करजा, व्हिडिओला ओपन केल्याबरोबर खाली असं थंबचं बटन दिसत असेल त्याला क्लिक करून देत जा, जेणेकरून व्हिडिओ लाईक होते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते आणि मला पण मोटिवेशन भेटते का तुमच्यासाठी असेच रेल्वेचे व्लॉग जाणत राहावं। त्या रोडनं समोर आल्यानंतर हे बघा इकडे ना तो, हे बघा तो आपला अंडरपास आहे, तिकडून जेव्हा रेल्वे येईल रेल्वे स्टेशन करून आपल्या, ठीक आहे, यवतमाळच्या रेल्वे स्टेशन करून, आणि इकडे दारव्याला जाताना आधी जे लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं इतका चांगला रोड आहे का तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर चालू शकता। तर हा बघा हाच तो रोड आहे, ठीक आहे, इकडून हा रोड चालला असा इकडे घाटामध्ये। आता इकडे सूर्य असल्याच्या तुम्हाला दिसत नाही चांगलं, पण मी जेवढं झूम होईल तेवढं तुम्हाला दाखवते बघा मॅक्सिमाइज करून, का इकडून जे आहे ना असं सरळ इकडे जे आहे ना हे रोड जाते आणि ते बघा तिकडे जे धूळ वगैरे उडते ना तिकडे बहुतेक यवतमाळकर कामसुद्धा सुरू आहे। आता आपण तिकडल्या साईडनं सुद्धा जाणार आहोत। आता तुम्ही लोकांना वाटत असाल रेल्वेचे व्हिडिओज का बरं मी असा कमी टाकतो, अशा रस्त्यानं येणं जाणं करावं लागते, चढणं गिरणं कठीण राहते, आणि मेन म्हणजे माझी गाडी आहे मित्र स्पोर्ट्स बाईक FZ, ना ते पेट्रोलले पुरवडत ना काहीले पुरवडत, पण ठीक आहे व्हिडिओ टाकायचे तर म्हणून व्हिडिओला लाईक करा। आणि हो ड्रोनसाठी जे तुम्हाला QR दिसत असेल त्याच्यावर नक्कीच जेवढी होईल तेवढी मदत करा, जेणेकरून आपण ड्रोन घेऊ। आणि ड्रोन घेतल्याच्या नंतर तर मग तर तुम्हाला एवढे डिटेलमध्ये व्हिडिओ देईल जेवढे तुम्ही यूट्यूबवर पाहिले। यूट्यूबवर काय तुम्हाला नंतर स्वतः काम बघायची गरजच नाही, यूट्यूबवरच मी सगळे अपडेट देऊन देईल। तो कमेंटमध्ये कमेंट करतात आणि मजाक उडवतात का 2050 मध्ये रेल्वेचं काम होईल,
म्हणजे 3000 लागन, 100 वर्ष लागन, 200 वर्ष लागन. तर रेल्वेच्या कामाला काऊन उशीर लागते मी ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे डोंगर आहे बघा. इकडच्या साईडला सुद्धा डोंगर आहे, इकडल्या साईडला सुद्धा डोंगर आहे आणि मधातून हे रेल्वेचं काम सुरू आहे. आणि एवढ्या फास्ट पद्धतीने सुरू आहे का तुम्ही विचार नाही करू शकत. असं तुम्हाला दिसत असेल बाजूनं या नाल्या वगैरे जे बनवलेलं आहे इकडच्या साईडला सुद्धा तिकडल्या साईडला सुद्धा हे सुद्धा कम्प्लिटली झालं आहे. जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत कॅमेरामध्ये तर तेवढं दिसत नाही, पण समोर खूप समोरपर्यंत जे आहे ना मित्र, जे आहे नाल्या ह्या पूर्ण झालेल्या आहे आणि रेल्वेचा ट्रॅक जे आहे झालेला आहे. हे बघा मी तिथे तुम्हाला आता जे आहे ना हे वरतं तुम्हाला हे हिमालय पेट्रोल पंपचं दिसत असेल इंडियन ऑइलचं, तिथून मी वरतं तुम्हाला इकडची क्लिप दाखवली होती आणि तुम्हाला म्हटलं होतं चांगला रोड आहे. तो आता बघा तिथपर्यंत चांगला रोड आहे, इथे माती टाकलेली आहे आणि इथून मात्र तुम्हाला दिसत असेल का या प्रकारचा आहे. आणि हे मित्र पूर्ण रेल्वेचा आपला ट्रॅक आहे. ठीक आहे. आता इथं माहिती आहे का खूप मोठ्या प्रमाणावर माहिती आहे का मित्र मुरुमाचं जे आहे ना घोटाळा झालेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, मी काल संध्याकाळी एक व्हिडिओ टाकलेला आहे, शनिवारची गोष्ट आहे, म्हणजे 19 तारखेची गोष्ट असन, जो मी व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये 12,000 करोड रुपयाचा मुरुम जे आहे गैर पद्धतीनं विकण्यात आलेला आहे. तर हा जो मुरुम आहे आता बघा रेल्वेच्या कामामध्ये सगळ्यात जास्त डोंगर तोडल्या जाते, डोंगर फोडल्या जाते, त्याच्या मधातून रेल्वे निघते. तर जो मुरुम निघते तो गैर पद्धतीनं विकला गेला आणि त्याच्यातून 12,000 कोटीचा जो घोटाळा झालेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ सगळ्यात आधी पाहून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी आता तुम्हाला थोडंसं झूम करतो. मी तुम्हाला मित्र तिथं सुद्धा दिसत असेल तर हे बघा हा पूर्ण काळा गोटा आहे. जे तुम्हाला दिसत आहे कॅमेऱ्याची तेवढी क्वालिटी येत नसेल, पण तो पूर्ण काळा गोटा आहे. आणि काळा गोटा तुम्हाला तर माहीत असेल तोडण्यामध्ये किती जास्त भारी जाते. तर काही या प्रकारचं जे आपल्या घाटातलं काम पूर्ण रेल्वेचा घाट आहे. मी तुम्हाला बस वगैरे दिसत आहे का नाही ते दाखवून देते बघा. हे जे आहे ना ते पूर्ण मित्र तिथे हे जे कंपनी दिसत आहे बघा, गाड्या वगैरे जात आहे बघा, पूर्ण ह्या गाड्या जात आहे. तर हा पूर्ण रेल्वेचा घाट आहे. आणि हे बघा ही आपली गाडी इथं उभी आहे. तर काम चालू आहे घाटात. आता मी समोरच्या साईडला सुद्धा जाणार आहे, कारण समोरच्या साईडला मित्र क्रेन वगैरे आहे आणि मोठे मोठे ब्रिजेसचं काम चालू आहे, त्याची सुद्धा तुम्हाला अपडेट देतो. पण हा व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि इथं QR दिसत असेल तर मेक शुअर भाऊ ड्रोन घ्यायचा आहे काही झालं तरी, कारण लय महत्त्वाचं आहे ड्रोन घेणं. ड्रोन जर घेतला तर कसं आहे गाडीची पण वाट कमी लागते आणि मी एका जागेवरूनच कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरचं हे होते. म्हणजे अर्धे पैसे जरी ड्रोनचे जर जुळले तर अर्धे मी माझ्याकडून टाकून देईल. ठीक आहे. तर नक्की करा पेमेंट करा. तर यवतमाळकर आता मी आलेलो पुन्हा घाटातच आहे. हा पूर्ण व्हिडिओ आपला यवतमाळ दारवा घाटामधलाच आहे. कळा आधी हे बघा आपण तिकडल्या साईडने मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तिकडच्या साईडची आपण माहिती पाडली. तिकडे तुम्हाला मी झूमसुद्धा करून दाखवतो. त्याचे तिकडे तुम्हाला गोटे दिसत असेल, हे बघा काळा गोटा. त्या काळ्या गोट्यापासून आत्ताच आपण अपडेट पाहून आलेलो आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असं ब्रिजचं काम चालू आहे. आता कारण तुम्हाला माहिती आहे घाटामध्ये कुठं चढ राहते कुठं उतार राहते, तर त्याच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी जो आहे ना हे इथून जे गाड्या येत आहे ना ते तुम्हाला गाड्या येण्यासारखे इथे दिसत असेल हा रोड, तर तिथून आपला तो आहे रेल्वेचा आपला रोड राहील, म्हणजे आपला रेल्वेचा ट्रॅक राहील सरळ भाषेत. आणि तिथून सरळ जे आहे ना रेल्वे अशी इकडे जाईल. पण इथे बघा तुम्हाला दिसत असेल किती मोठा गड्डा आहे. तर या गड्ड्यासाठीच माहिती आहे का तिकडे येण्याचं ब्रिजचं काम चालू आहे. आता मी तिकडे जाऊन नाही दाखवू शकत कारण रोडसुद्धा लय खराब आहे आणि मी तेवढ्या खराब याच्यात गाडी नाही घेऊन जाणार. पण तुम्हाला सावलीमधून थोडंसं जर क्लिअर येण्याचं जेवढा क्लिअर येईल ब्रिज तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा काय या प्रकारे जे इथं ब्रिजचं काम चालू आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीचं ब्रिजचं काम इकडे जे आहे चालू आहे. आणि मी जर तिकडे गेलो ना तर बहुतेक मला हाकलूनसुद्धा देईल, तर ते पण एक प्रॉब्लेम काही झाला नाही पाहिजे बा, त्या हिशोबाने मी काही जाणार नाही. आणि हा ब्रिज खूप मोठा राहणार आहे. इतका मोठा का मी तुम्हाला आता कसं सांगू. हे बघा इथं हे खंबे दिसत आहे, ते खंबे तिथपर्यंत चालले आहे. बघा मित्र मी तुम्हाला आउट करून दाखवतो. तिथपर्यंत खंबे आहे आणि कमीत कमी हे 8 ते 10 पोल मला इच्छा इथं मोठे मोठे जे आहे ब्रिजचे जे खंबे असतात खालचे ते दिसत आहे. तर यवतमाळकर तुम्हाला हे दिसत असेल काही या प्रकारे कार्य प्रगतीपथावर आहे. आणि इकडच्या साईडला जे ब्रिजेस दाखवत आहे तर ते हेच ब्रिज आहे. हे बघा मेजर ब्रिज जे तुम्हाला दिसत आहे काही या प्रकारे. तर रेल्वेचं जे बोर्ड वगैरे सुद्धा लागलेला आहे. आणि आता इथं तुम्हाला गाड्याचा सुद्धा आवाज येईल तर थोडंसं ॲडजस्टमेंट करा. ठीक आहे. तर या साईडला जे तुम्हाला दिसत आहे मित्र हे तेच ब्रिज आहे जे मी तुम्हाला पलीकडच्या साईडनं झूम करून दाखवलं होतं. मी तुम्हाला तिथे पुन्हा एक वेळा झूम करून दाखवतो. हे बघा आपण ते जिकडे माती दिसतं ना उभी तिकडल्या साईडवरून आपण जो आहे याच्या आधी आपण अपडेट पाहिला होता. याच्या आधी आपण तिकडचेच कामं पाहिली होती आणि जे तुम्हाला मी सांगितलं होतं का जे ब्रिजेस झाले आहे तो मित्र हा ब्रिज आहे. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल किती सारे, आता या ब्रिजच्या मागं दुसरा ब्रिज आहे, त्याच्या मागे तिसरा ब्रिज आहे. मी पुन्हा इकडं समोर जाऊन दाखवतो. हे बघा इकडच्या साईडला सुद्धा जे हे ब्रिजेसचं काम चालू आहे. आता इथून पैदल जे लोक आहे जे वर्कर वगैरे त्यांनी उतरासाठीचा रस्ता बनवलेला आहे. इकडं काही या प्रकारे जे आहे मित्र ब्रिजचं काम चालू आहे ना. तर तिकडल्या साईडला आपल्याला उन्हाच्यानं दिसून नव्हतं राहिलं, सूर्याच्यानं दिसून नव्हतं राहिलं बरोबर. पण आता तुम्हाला जे समजूनच येत असन का तिकडून आपला रेल्वेचा ट्रॅक येऊ राहिला त्या पेट्रोल पंप वगैरे कडून जिथून आपला घाट चालू होते त्याच्या आधीपासून बरोबर. आणि त्याच्यानंतर इथून अशी आपली रेल्वे येईल. आणि मित्र सरप्राईज इकडचे सुद्धा ब्रिजेस ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहे.
ठीक आहे. आपण तिकडे सुद्धा जाऊन पाहणार आहोत, पण तुम्हाला इथून एक आयडिया येऊन जाईल या पद्धतीनं का या ब्रिजेसवरून जेव्हा रेल्वे डायरेक्ट सरळ तुमचीवाली इकडे कनेक्ट होईल तर काही या प्रकारे तुम्हाला आयडिया आलीच असेल की हे किती उंचावर राहील. आता तुम्हाला हा रोड दिसत असेल तर याचं जे हाईट बघा किती आहे आणि वरून बघा हाईट किती आहे. तर सरळ तिथून तो जो आहे ना रेल्वेला तसा तिथे कनेक्ट होऊन जाईल. तर काही या पद्धतीनं मित्र आपल्या यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनमध्ये यवतमाळ ते नांदेडच्या मधात जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये जे येणारा घाट आहे आपल्याला दारव्याचा घाट, त्याच्यामध्ये काही या पद्धतीनं काम सुरू आहे. कसं वाटत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया थोडंसं समोर, कारण जितकी जास्त डिटेलमध्ये कव्हर करणार मी दारव्यापर्यंतचं ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे मित्र तळेगावचं रेल्वे स्टेशन पाहू, नाही तर मग घाटंजी म्हणतो दारव्यापर्यंतचं काम पाहू. घाटंजी तोंडातून निघाला, माफ करा, आपण दारव्यापर्यंतचं काम पाहू. माडकर आपण या रस्त्यानं आतमध्ये जाणार होतो, इकडे कसं काम चालू आहे ते पाहण्यासाठी. परंतु समोर तुम्हाला ते सिक्युरिटी काका दिसत असेल, त्यांनी जे परमिशन आपल्याला दिलेली नाही बघा. इकडच्या साईडला तुम्हाला जे आहे ना जे सिक्युरिटी गार्ड दिसत असेल बघा, इकडे त्यांनी परमिशन दिलेली नाही, कारण इकडे जायला जे आहे ना एंट्री बंद आहे. पण ऑलमोस्ट तुम्हाला आयडिया येऊनच जाईल की ब्रिज किती मोठे आहे आणि काही या पद्धतीचं जे आपल्या दारव्याच्या घाटामध्ये काम सुरू आहे. आपण तिथून आता शूट केला होता, आता आपण इकडे जाणार होतो पण इकडून जाणार नाही झालं. तर समोरून एक मधातून एक असा शॉर्टकट सारखा आहे, आपण इल्लीगली घुसून थोडीशी दुरूनच क्लिप काढू जेणेकरून तुम्हाला आयडिया भेटून जाईल. व्हिडिओला लाईक करा, सगळ्यात पहिले लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर घाटामध्येच माहीत आहे का आपण ब्रिजेस जे आहे ना मोठे ते इकडे पाहून आलेलो आहे. आणि आपल्याला जे समोर काम करायचं होतं जिथं सिक्युरिटी काका बसून होते त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकलो नाही. म्हणून घाटात थोडंसं आपण यवतमाळकडे जाताना जर थोडंसं लवकर आलो समोर, तर इकडे ना घे चिल्लावून घे लालपरी चिल्लाव राहिला व्हिडिओ बनवायचा. काय सांगायचं, हा रस्ता आहे ना मित्र सरळ जो आहे ना तिकडच्या साईडला जाते. मी जेव्हा 7 ते 8 महिने आधी व्हिडिओ टाकला होता तेव्हा आपण याच रोडनं गेलो. तुम्ही रोड नव्हता सांगितलं तुम्हाला, पण या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगत आहे जेणेकरून जर कोणी सबस्क्रायबर किंवा ज्यांना अपडेट माहिती करून घ्यायची ते स्वतःने पाहायची जरी गरज वाटली त्यांना, तर ते या रोडनं असे जाऊन इथून माहिती पाहू शकते. ठीक आहे, तर आपण या रोडनं आतमध्ये जाणार आहोत. आपण आलेलो आहे आता आतमध्ये आणि मी तुम्हाला सांगतो बघा, हा जो रस्ता दिसता ना ते सिक्युरिटी काका बसून होते. तर तो तिथून जो रस्ता जात होता तो सरळ रस्ता इकडे येतो. तर या साईडला तुम्हाला दिसत असेल हे मित्र ब्रिजेसचे जे मोठे जे आहे जे पोल आहे, सरळ भाषेत खंबे आहे जाडेवाले, तुम्हाला दिसत असेल तो खूप सारे आहे. आणि तो ब्रिज माहीत आहे का मित्र तिथून कंटिन्यू होतो कुठपर्यंत, इथपर्यंत. हे बघा इकडच्या साईडला जे छोटे तुम्हाला खूप दिसत असेल, मी समोरसुद्धा जाऊन दाखवतो तुम्हाला, तिकडेसुद्धा ब्रिजेस आहे. पण माहीत आहे का इथे आतमध्ये एंट्री नाही आहे. ठीक आहे, म्हणजे इथे परमिशन नव्हती यासाठी, म्हणून मी तुम्हाला एकदम डिटेल्डमध्ये जवळ जाऊन तर नाही दाखवू शकत, पण दुरून झूम करून जे आहे तुम्हाला नक्की दाखवून. मी गाडीसुद्धा थोडीशी अलीकडं लावलेली आहे, इकडल्या साईडला लावलेली नाही आहे. आणि इकडं तर इतके सारे ब्रिजेस तुम्हाला दिसून जाईल, बाप रे बाप. आणि ओ माय गॉड, विचारसुद्धा नव्हता गेला मित्र इथं ब्रिज बनलेला आहे ऑलमोस्ट. हे बघा कशाला दाखव, इथं कोणी आहे. हे बघा हे तुम्हाला दिसतं आहे ब्रिजेससारखं. तर हे बघा इथून असा काही या प्रकारे लोखंडाच्या याचाच असा जो ब्रिज राहील आणि तो समोर कंटिन्यू होईल. बापरे. ओके मित्र तर आपण आलेलो आहे शेवटी तिथे जे तुम्हाला म्हटलं होतं. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल त्या साईडला तिकडून तो रोड येत आहे, तो बघा तो जिथे रोड आहे आपली जे रोड चालू आहे घाटातला जो रोड होता, तर आपण तो ब्रिज तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये जिथं सिक्युरिटी काका बसून होते तेवाले ब्रिज आहे. ठीक आहे, तिथून मित्र छोटा ब्रिज राहील तिथे. आणि इथून मग हे बहुतेक मुरुम वगैरे न कवर करेल की काय करेल, आता हे जोपर्यंत काम होईल नाही तोपर्यंत तर सांगता येत नाही. पण तिथून मित्र जो ट्रॅक राहील सरळ इकडे या ब्रिजपर्यंत कनेक्ट होणार आहे. आणि हे जे ब्रिजेस तुम्हाला दिसत असेल हे खूप मोठे ब्रिजेस आहे. आणि कन्स्ट्रक्शन जेवढे टीम आहे करणारी यांच्यासाठी राहण्याची सोय इथंच आहे, म्हणजे हे लोक इथंच राहू राहिले. तुम्हाला दिसत असेल धुण्याचा वगैरे इथं आवाज येत आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसत असेल पूर्ण राहणाऱ्याची टीम आहे. पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ठीक आहे, इकडे यावाल्या ब्रिजवर काम चालू आहे, जिथे तुम्हाला क्रेन दिसतं ना त्या ब्रिजवर काम चालू आहे. आता हे ब्रिजेस फक्त तुम्ही हे ब्रिजेस मोजा किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 17 18 19 ते 20 हे ब्रिजेस आहे. मोजण्यामध्ये काय इकडे तिकडे जास्त होऊ शकते कारण मधात झाडं वगैरे आले त्याच्याने बरोबर मोजू नाही शकलो. 20 ते 22च्या म्हणजे 15 ते 25च्या मधात हे ब्रिजेस आहे असं पकडून घ्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तिकडच्या साईडला हे कुठून निघते हे जे तुम्हाला झूम करून दाखवतो 10x तिकडे तुम्हाला ट्रक दिसत असेल बघा. ते जे ट्रक आहे ना ते ट्रक कुठून ना कुठून तर तिथे जातच असन, तर ते ट्रक तिथे कुठून जाते ते मी पत्ता काढीत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ आपण तळेगावचा टाकू. पण
याच्यानंतर जो व्हिडिओ आपण टाकू या घाटातलाच, तर तेव्हा मी तिकडून सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता माहिती आहे का, थोडंसं इथं गडबड अशी आहे का, सिक्युरिटी वगैरे तर एवढी काही टाईट आहे नाही म्हणा, खायला खोटं बोलायचं तुमच्यासोबत, भिण्याला एक तर एवढं काही आहे नाही, पण परमिशन नाही आहे आतमध्ये यायसाठी. तर त्याच्याच्यानं मी कसं समोर जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. पण काही या प्रकारे इकडं ब्रिजेस वगैरेचं चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि इकडे हे तुम्हाला मिक्सचर मशीन वगैरे दिसत असेल, हे सुद्धा आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने या घाटामध्ये काम चालू आहे. तर काही या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनच्या ज्यानं घाटामध्ये काही या प्रकारचं काम चालू आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेन तुम्हाला एक तर मी दारव्याकडच्या साईडला जाईल, तिकडचं काम दाखवेल, किंवा तुम्हाला मी यानं आपलंवालं जे तळेगाव आहे, तळेगावचं रेल्वे स्टेशन ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला दरजा जय महाराष्ट्र. आता आपण घाटातलं काम पाहून आलो तिकडून, आणि हा मित्र हो बायपास जो दारवा रोड आणि आर्नेर रोडला एक करते. तर इथे एक अंडरपास राहणार आहे. या अंडरपासचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये काम पाहिलं होतं, पण या साईडनं मी तुम्हाला अपडेट देऊ नव्हतो शकलो गाड्या वगैरेच्यामुळं. पण आता संध्याकाळचा वेळ आहे, गाड्या वगैरे कमी आहे थोड्याशा, तर म्हटलं आता मी चाललोच होतो इकडच्याच रस्त्याने चालू आहे. तुम्हाला दिसत असेल, आपण तिकडून आता अपडेट तिथून थोडासा व्ह्यू पाहिला होता. आता हे बघा, हा ब्रिजचं काम चालू आहे आणि इथे JCBनं अशी खोदकाम चालू आहे. तर हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो मी, अंधारा दिसत असेल ना, पण जिथपर्यंत तुम्हाला दिसेल इथपर्यंत लक्ष द्या. इथं आतमधून जे आहे ना, असं टनलसारखं छोटीशी टनल नाही बनवत आहे सध्याच्या वेळेस, पण ते टनल राहील अंडरपासच बनणार. RUB जो ब्रिज आहे तुम्हाला याच्या खालून अशी रेल्वे राहील. आणि ब्रिज मित्र माहिती आहे का, तिथून सुरू होते तर ते बघा समोर तिथपर्यंत, म्हणजे खूप मोठा असा क्रॉस ब्रिज आहे. ब्रिज असा सरळ नाही तर हा असा तिरपा ब्रिज आहे बघा, असा तिरपा ब्रिज आहे. त्याच्यामुळे माहिती आहे का, आतमधून रेल्वे जेव्हा निघेल तर शार्प टर्न घ्यायची गरज राहणार नाही. आता खूप साऱ्या इथं गाड्या वगैरे तुम्हाला दिसत आहे, पण हे बघा JCBने काही प्रकारे इथं खोदकाम सुरू आहे. तर इथूनच बहुतेक असा रेल्वेचा जे आहे ना क्रॉस करेल मित्र, आपली इथून अशी रेल्वे सरळ तिकडे, कारण आपल्याला जो रेल्वेचा स्टेशन जे आहे ते सरळ इकडच्या साईडला आहे. तर तिकडून हे जे झाड वगैरे दिसतं ना, तर झाडाच्या पलीकडच्या साईडवरून जो आहे ना आपला जो रेल्वेचा प्लॅटफॉर्म, म्हणजे प्लॅटफॉर्म तो रूळ राहील, रेल्वेची पटरी राहील. तर तिथून सरळ या ब्रिजच्या खालून अशी इकडून ज्या रेल्वे अशी आतमध्ये तिकडे जे आता आपण काम बघून आलो तिथपर्यंतच राहील. तर आता आपण थोडंसं समोर जाऊ, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक अपडेट देऊन देतो एक वेळा आणखी. तुम्हाला हा रोड दिसत असेल, लास्ट व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना माहीतच असेल. तर यवतमाळकर तोच हा रोड आहे जो यवतमाळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत शार्पली जाते, आणि इथून सरळ तो हायवेला सुद्धा टच करते आपल्या आर्नेर रोड करत. तर तो हाच रोड आहे. आणि याच रोडनं बहुतेक तुम्ही म्हणजे इकडच्या साईडनं आले, दारवा रोडच्या साईडनं आले तर याच रोडनं बहुतेक तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. असं रोड बहुतेक इथं बनू शकते, कारण हाच रोड जो आहे ना MIDCला सुद्धा कनेक्ट करतो. हे जे तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण MIDC आहे, इकडून MIDC सुरून जाते. तर हाच रोड MIDCला सुद्धा कनेक्ट करेल. हाच रोड मित्र तिकडे रेल्वे स्टेशनला सुद्धा कनेक्ट करेल. तर खूप मोठा अपडेट आहे. आता जर दिसत असेल हा रोड आहे माहूरकडे जाते, आपला आर्नेर रोड जगदंबा कॉलेजकडं. तिकडून जे ट्रक वगैरे येत आहेत त्यांच्यासाठी जो डायरेक्ट रोड होता यवतमाळकडे जाणारा, तो आता इथं जो आहे बंद करण्यात आलेला आहे. इथं डायव्हर्जन जे ब्रिजेसचं काम चालू आहे त्यांच्यासाठी एक इकडून असा घुमवून रस्ता असा तिकडून गेलेला आहे, जो लास्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो समोर. तर त्याच्यामुळं आणि मधात जे आहे मित्र काम सुरू झालेलं आहे अंडरपासचं. तर चला आपण अंडरपासचं खोदकाम जे चालू आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर यवतमाळकर जितक्या गाड्या घुमून येतात हे बघा, इकडून असा रोड बनवलेला आहे त्यांच्यासाठी, तिकडून तसा असा इकडे घुमून जाण्यासाठी, ठीक आहे. आणि इथून राहणार आहे RUB अंडरपास. तुम्हाला दिसत असेल हे जे आहे ना रेल्वेचा जो आहे छोटासा अंडरपास, याच्यामधून दोन पटरा राहील, कारण दोन मोठे जे आपल्याला हे दिसत आहे पास करण्यासाठी दिसत आहे. तर काही या प्रकारे हे ब्रिज आहे, ब्रिजसारखं राहील इथे. आणि झूम करून दाखवतो तुम्हाला, ते बघा ते आहे ना खोदाची मशीन आहे, ते पूर्ण खोदकाम चालू आहे. रोड पूर्ण फोडण्यात आलेला, जो आपला हायवे होता त्याला पूर्ण फोडण्यात आलेला आहे. त्याला फोडून जे काही या पद्धतीने इथं काम चालू आहे. मी पलीकडच्या साईडला जो RUB बनलेला आहे ते सुद्धा दाखवतो. हा डायरेक्ट त्या सिमेंटच्या साईडला कनेक्ट होईल. हे जी हिरवी मॅटिन दिसत आहे ना, हे बघा हिरवी मॅटिन तिथपर्यंत तिथे म्हणजे हिरव्या मॅटिनच्या मागच्या साईडला सुद्धा 2 असेच ब्लॉक ठेवण्यात आलेले आहे, जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा 1 आणि 2 असेच 2 ब्लॉक सुद्धा तिकडच्या साईडला सुद्धा आहे. इथं कन्स्ट्रक्ट जे खोदकाम सुरू आहे. आवाज तुम्हाला पद्धतशीर येत आहे की नाही आता हे मला व्हिडिओ एडिटिंगमध्ये माहीत पडेल, पण आवाज जर चांगला येत असेल तर तुम्हाला दिसूनच येत असेल का काही या पद्धतीनं इथे रोडच्या मधात जे आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि ज्या गाड्या वगैरे येणाऱ्या जाणाऱ्या होत्या ते बघा, आता तिकडून येणाऱ्या गाड्यासुद्धा इकडूनच असा टर्न घेऊन असा घुमून जिकडून मी तुम्हाला दाखवलं तिथून ज्या बाहेर निघेल. आणि हे बघा हा जो आहे ना हा पूर्ण आपला रेल्वेचा रूट आहे. तर इथून सरळ आपलं यवतमाळ रेल्वे स्टेशन मी तुम्हाला झूम करून दाखवतो 3x वर, ते आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन तिकडे सुद्धा काम चालू आहे, ठीक आहे. तर तिकडून सरळ रेल्वे येईल, सरळ या RUB मधून इकडे आपल्या एलिमेंट मॉलकडे जाईल. आणि हा अपडेट मी लास्ट व्हिडिओमध्ये द्यायचं तुम्हाला विसरलो. याचं कारण असं होतं
का अंधार होत होता आणि व्हिडिओची क्वालिटी पण तेवढी खास येत नव्हती, म्हणून मी आता हा स्पेशल अपडेट द्यासाठी तुम्हाला या साईडनं आलेलो आहे. नेक्स्ट हा जो ब्रिज तुम्हाला दिसत आहे हा आहे आपल्या एलिमेंट मॉल जवळचा ब्रिज आहे. बघा इकडे एलिमेंट मॉल आहे आणि एलिमेंट मॉलकडून जाताना हा ब्रिज तुम्हाला दिसत असेल. तर या ब्रिजचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे आणि हा ब्रिज दोन्ही साईडनं जे आहे ना रेल्वे रूटला कनेक्टसुद्धा झालेला आहे. तर दाखवून काही फायदा नाही आहे, याच्या आधीच्याच व्हिडिओजमध्ये मी दाखवलेलं आहे. जे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहिलेलाच असेल आणि जर तुम्ही नसेल पाहिला तर चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तो व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. तर हा तिकडून जे आपली तिथून हे बघा मी झूम करूनच दाखवणं चांगलं राहील 4x हां हे बघा तिथे जे ब्लॉक्स ठेवलेले ना तिथपर्यंत रेल्वे पटरी आहे, तिथून डायरेक्ट ब्रिज चालू होतो आणि हा ब्रिज सरळ एलिमेंट मॉलच्या मागच्या साईडला संपतो आणि तो सुद्धा रेल्वे पटरीलापर्यंत कनेक्ट झालेला आहे. इकडून सुद्धा मी झूम करून दाखवून देतो तुम्हाला 4x ते बघा ते जे ब्लॉक्स दिसतात छोटे छोटे त्या ब्लॉक्सपर्यंत तो कनेक्ट झालेला आहे. तर आता या रेल्वेच्या ब्रिजचं काम तुम्हाला दाखवून फायदा नाही, पण याच्यानंतर जे हिलटॉप जे तुम्हाला दिसत असेल नाव ते हिलटॉप, तर तिथे काय एक छोटासा एक ब्रिज आहे, अंडरपास नाही म्हणतात, एक छोटासा ब्रिज आहे, खालून रेल्वे जाते, वरून जो रोड आहे तो जाम रोड करत जाते. त्याचा अपडेट देऊन देतो जेणेकरून तळेगावचाच डायरेक्ट व्हिडिओ जरी मी टाकला तरी तुम्हाला जे तळेगावपर्यंतचं पूर्ण काम मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळून जाईल. यवतमाळकर इकडे आपला यवतमाळ आहे, ठीक आहे, आणि इकडे आहे हा जाम. तर जाम आणि यवतमाळच्या मधात जे एक रस्ता आहे इथं जे ब्रिज बनवण्यात आलेला आहे आणि हा ब्रिज कनेक्ट करायचं काम करते यवतमाळ आणि जाम रोडले. पण याच्या खालून जाणार आपली यवतमाळची जे आहे आपल्या यवतमाळ रेल्वे स्टेशन ते कळंबच्या रेल्वे स्टेशनच्या मधात हा ब्रिज राहील. ठीक आहे. आणि तुम्हाला दिसत असेल हा ब्रिज कंप्लीट झालेला आहे आणि हा सर्वसामान्य लोकांसाठी सुरूसुद्धा करण्यात आलेला आहे. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल इथून जे आता हा इथून सुद्धा एक म्हणजे खोदकाम सुरू होईल, कारण इथून ते खोदून जे तिथपर्यंत जिथे हे झाडं झोडुपा दिसतं ना तिथपर्यंत त्याला पूर्ण खोदून कनेक्ट करण्यात येईल सरळ. आणि जेव्हा ते कनेक्ट होईल तेव्हाच मी तुम्हाला अपडेट देईल. आता अपडेट देण्याला काही आहे नाही. आणि तुम्हाला हे दादा वगैरे बसून यांच्या मागेसुद्धा दिसत असेल तिथे सुद्धा हा ब्रिज म्हणजे तिथूनच जे आहे सरळ आपली रेल्वेची जे लाईन सरळून चालून जाते जे एलिमेंट मॉलचा ब्रिज आणि त्याच्यानंतर आपल्यावाले रेल्वे स्टेशनपर्यंत कनेक्ट करते.